नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. बेधडकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत डॉक्टर नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासासंदर्भात. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला 2 वर्ष आज पूर्ण झाली, तर 20 तारखेलाच 6 महिन्यापूर्वी कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर देखील कोल्हापुरात मॉर्निंग वॉकच्या वेळेला गोळ्या झाडण्यात आल्या आणि त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या सगळ्या तपासामध्ये कुठेतरी तपास यंत्रणा कमी पडते का? तपास यंत्रणेमध्ये जाणीवपूर्वक अशा प्रकारचा हलगर्जीपणा आणला जातोय का? आणि दुसऱ्या बाजूला पुन्हा चर्चा येते की या राज्यामध्ये सुरू असलेली पुरोगामी चळवळच कुठेतरी आपल्याला संपवून टाकायची की काय? आणि या पार्श्वभूमीवरती सरकार जे काही सगळे प्रयत्न करत आहे, या प्रयत्नाला अधिक दबाव आणून समाज असेल, विरोधी पक्ष असतील, हे कुठेतरी कमी पडतायत का? की तपास वेगाने पूर्ण होण्याकरता हा दबाव आणण्यासाठी आपण पुढची पावलं टाकली पाहिजे होती, यासाठी कुठेतरी समाज आणि विरोधक कमी पडतायत का? हा सगळा मुद्दा इथे समोर येतो. आज दिवसभर डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासामध्ये हा सगळा हलगर्जीपणा झाला. तपास लागत नाही, मारेकरी मोकाट फिरतायत म्हणून राज्यावर निदर्शनं करण्यात आली, जागर करण्यात आला. तिकडे कोल्हापुरात देखील कम्युनिस्टांनी निदर्शनं केली. या पार्श्वभूमीवर एक व्यक्ती विवेकवादाचा प्रचार करत राज्यभर त्याची जनजागृती करण्याचा प्रयत्न करतो, पुरोगामी चळवळीला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच व्यक्तीवरती गोळ्या दिवसा ढवळ्या झाडल्या जातात. आणि आज हमीद दाभोलकर जेव्हा सकाळी त्याच बालगंधर्वच्या पुलावरती येऊन पोहोचले, तेव्हा ज्या पोलीस चौकीच्या जवळ डॉक्टर दाभोलकरांवरती गोळ्या झाडल्या गेल्या त्यावेळेलाही पोलीस तिथे नव्हते असा आरोप केला जातो. आणि आज तर चक्क त्यांनी फोटोज पाठवून काही प्रसारित केले सोशल मीडियावरती, त्यात देखील दिसलं की आजही पोलीस आता तिथे ठाव ठिकाणं नव्हतं. म्हणजे याला काय म्हणायचं? हा हलगर्जीपणा नाही आहे का? तपास यंत्रणा निश्चितपणे आपलं काम योग्य पद्धतीने बजावतीये का? हे सगळे प्रश्न या निमित्तानं उभे राहतात. 3 महत्त्वाचे प्रश्न बेधडकमध्ये घेऊन चर्चा करतोय. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या तपासात जाणीवपूर्वक हलगर्जीपणा केला जातोय का? दुसरा प्रश्न, डॉक्टर दाभोलकर पानसरेंच्या हत्येमागे पुरोगामी चळवळ दडपण्याचा डाव आहे का? आणि तिसरा प्रश्न आहे, तपासासाठी सरकारवर दबाव आणण्यात समाज आणि विरोधक कमी पडतायत का? आपल्यासोबत चर्चा करण्याकरता स्टुडिओमध्ये भाजपचे प्रवक्ते मधू चव्हाण आहेत, आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक आहेत, आपल्यासोबत येणार आहेत अनिसाचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील पुण्यातून, आणि पुण्याच्या स्टुडिओमध्ये आपल्यासोबत आहेत अभिनेता गिरीश कुलकर्णी, आणि आपल्यासोबत कोल्हापूरहून कॉम्रेड पानसरेंच्या सून मेधा पानसरे आहेत. या सगळ्यांसोबत आपण ही चर्चा ह्या 3 प्रश्नांभोवती करणार आहोत. मला सुरुवात मेधा पानसरे तुमच्यापासून करायची आहे की ज्या प्रकारे आपण बघतोय डॉक्टर दाभोलकर असतील किंवा कॉम्रेड पानसरे असतील, यांच्या तपासामध्ये जाणीवपूर्वक हलगर्जीपणा केला जातोय. काय वाटतंय तुम्हाला? 6 महिने कॉम्रेडांना जाऊन झाली आणि 2 वर्ष डॉक्टर दाभोलकरांना जाऊन झाली, आरोपी मात्र अजूनही सापडत नाही. जसजसे महिने उलटत आहेत तसतसे आमची वेदना आणखी खोल आणि तीव्र होतीये. 16 फेब्रुवारीला हल्ला झाला आणि 20 फेब्रुवारीला कॉम्रेड पानसरेंचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर अनेक तपास यंत्रणेमधले अनेक टप्पे आम्ही बघितले. सगळ्यात सुरुवातीला आम्हाला असं सांगण्यात आलं की स्थानिक पोलीस तपास करतायत आणि ते व्यवस्थित करतायत. दुसरी गोष्ट अशी होती की त्याच्यानंतर अनेक राष्ट्रीय स्तरावरच्या काही टीम्स तपासाच्या यंत्रणा पाठवल्या गेल्यात असं सांगितलं. त्याच्यानंतर काही दिवसांनी सगळं ठप्प होतं. त्याच्यानंतर संशयितांची चित्र प्रसिद्ध केली गेली. त्याच्यानंतर आम्हाला असं सांगण्यात आलं की आता जे काही रिस्पॉन्सेस येतील ते रिस्पॉन्सेस बघून आम्ही त्यांचा माग काढू. याच वेळी आम्हाला असं सांगितलं की हल्लेखोर कुठून पळून गेले ते सापडत नव्हतं. आम्हाला आता ते समजलेलं आहे आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून आम्ही ते शोधून काढलेलं आहे. तर तेव्हा तो मार्ग एक पाऊल पुढे पडलाय असं आम्हाला सांगण्यात आलं. आणि त्याच्यानंतर आम्ही केवळ प्रतीक्षा करतो आहोत. आम्हाला जसजसे महिने उलटतील तसतशी आमची जी अपेक्षा आहे की न्याय मिळेल, कॉम्रेड पानसरेंचे खुनी सापडतील आणि त्यांना शासन मिळेल, ह्या ज्या आमच्या आशा आहेत त्या आशा आता हळूहळू क्षीण होत आहेत आणि आमचा राग आता अनावर होतोय. त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामधली पोलीस यंत्रणा ही इतकी कुचकामी आहे का? जर धडधडीत 2-2 विचारवंतांचे, काही सामाजिक कार्यकर्त्यांचे इतके निर्घृण अशा पद्धतीने खून केले गेले आणि कोणताही तपास लागत नाही. 2 वर्ष डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला झाली, कॉम्रेड पानसरेंच्या खुनाला 6 महिने झाले आणि तरीही कोणतेही धागेदोरे नाहीत, कोणतीही माहिती आमच्याजवळ नाही. आणि मग आम्ही ह्या लोकशाही यंत्रणेमध्ये
शांततेच्या मार्गाने, विवेकाच्या मार्गाने आमचा निषेध व्यक्त करत आहोत. आज सुद्धा 20 तारखेला आम्ही दिवसभर कार्यक्रम केले, लोकांच्या पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि आमचं जे असमाधान आहे, असंतोष आहे, तो व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. त्याचे वेगवेगळे मार्ग आम्ही अवलंबतो आहोत. कधी प्रबोधनाचा मार्ग करतो आहोत, कधी सांस्कृतिक पद्धतीने, नाटकाच्या पद्धतीने जनजागरण करण्याचा प्रयत्न करतो आहोत. निषेध मोर्चे काढतोय, निदर्शनं काढतोय, परंतु या शासनापर्यंत आमचा आवाज पोहोचत नाही. या शासनाला मला असं वाटतं की काही ऐकू येत नाही. कारण तपास यंत्रणेला जर 6 महिने काहीही मिळत नसेल तर मला असं वाटतं की आपल्या पोलिसांची जी तपास यंत्रणा आहे ती एका बाजूला कार्यक्षम नाही, आणि जर कार्यक्षम असेल तर आम्हाला असंही दुसऱ्या बाजूला असं वाटतं की ही तपास यंत्रणा तेव्हाच काम करते इफेक्टिव्हली जेव्हा राजकीय इच्छाशक्ती शासन संस्थेकडे असते. आमचा आता हा संशय आम्हाला आधी संशयच येत होता की हा तपासणीत लागेल की नाही, परंतु आता आमचा हा ठाम विश्वास होऊ पाहतो आहे की इथून पुढच्या काळामध्ये आम्हाला अतिशय दीर्घ प्रतीक्षा करावी लागणार आणि या शासन यंत्रणेची जी राजकीय इच्छाशक्ती नाही आहे, त्याचा अभाव आहे, त्याचा परिणाम या तपास यंत्रणेवर पडलेला आहे. आणि म्हणून कोल्हापुरामध्ये आम्ही आता काही दिवसापूर्वी एक सर्व कार्यकर्त्यांची बैठक घेतली. प्रचंड अस्वस्थता लोकांच्या मनामध्ये आहे, लोक दुःखी आहेत. एक मोठा इतका विचारवंत महाराष्ट्राचा, पुरोगामी महाराष्ट्राचा चेहरा इतक्या निर्घृणपणे संपवला गेला आणि काहीच होत नाही. याच्याबद्दल शासनाला कदाचित याचा अंदाज नसेल की लोकांचं दुःख आणि वेदना काय आहे. अगदी खरं आहे की या सगळ्यामध्ये शासनाने आता कठोर, बरोबर आहे, तुम्ही मेधाताई म्हणता त्याप्रमाणे की कठोर भूमिका शासनाने घेतली पाहिजे. मधुभाई, काय म्हणाल तुम्ही की 6 महिन्यानंतर डॉक्टर दाभोलकरांची हत्या झाली, त्यावेळेला काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं, कॉम्रेड गेले, त्यावेळेला तुमचं सरकार आलं, गृह खातं दोन्हीकडे अलटून पालटून त्यावेळेला होतं. मग आत्ता 6 महिन्यानंतर अधिकारी आपण का दिले? जर CBI 6 महिन्यापासून जर पाठपुरावा करत असेल आम्हाला अधिकारी द्या, आपण 6 महिन्यांनी अधिकारी का दिले? हा हलगर्जीपणा नाही आहे? मला मुळामध्ये आधी आता मेधाताईंनी ज्या आपल्या भावना व्यक्त केल्या त्या स्वाभाविक आहेत. मी त्यांच्या जागी असतो तरी त्यांच्या कुटुंबातला एक घटक म्हणून त्या ठिकाणी मला त्याच भावना त्या ठिकाणी झाल्या असत्या. परंतु या ठिकाणी वस्तुस्थिती आपण समजावून घेतली पाहिजे. हा काय एका सामान्य माणसाचा किंवा दादागिरीतून किंवा गुंडगिरीतून किंवा बाचाबाचीतून अशी हत्या झालेली नाही. ते अतिशय विचारवंत, मग त्यांचा भारतीय जनता पार्टी असेल, कुठल्याही पक्षाचा नेता असेल किंवा कुठला एखादा विचारवंत असेल, तो आपले विचार घेऊन समाजामध्ये काम करत असतो आणि त्यांची अशा तऱ्हेने हत्या होणे निषेधार्ह आहे. कोणी त्या ठिकाणी म्हणजे कल्पनेच्या पलीकडचं आहे की असे विचाराने संपतच नाहीत कधी, कोणाचे कधी या महाराष्ट्रात विचार संपले नाहीत. मुळामध्ये ज्यांचे विचार संपले ते जनतेला त्या ठिकाणी आपला प्रभाव पाडण्यामध्ये कमी पडले असतील म्हणून ते विचार संपले किंवा क्षीण होत गेले, आणि ज्यांचे विचार वाढले त्यांनी जनतेला ते पटवून वाढले. त्यामुळे कोणाच्या हत्या करून हा विषय संपत नाही. जसं त्या ठिकाणी 1969 साली पंडित दीनदयाळ उपाध्यायांचं त्या ठिकाणी निर्गुण हत्या करण्यात आली, एका विशिष्ट विचारसरणीच्या व्यक्तीने केली किंवा त्या समाजातल्या प्रतिनिधित्व विचारांना मानणाऱ्या लोकांनी केली, म्हणून जनसंघ किंवा BJP संपला नाही, काही संपला नाही, कोणी संपत नाही. मुळामध्ये त्या ठिकाणी आता जो आपण प्रश्न विचारलात की 7 अधिकारी दिले, हे आत्ता मागितलेत त्यांनी. ज्यावेळेला पहिल्यांदा CBI म्हणते आधीपासूनच आम्ही मागत होतो, त्यावेळेस कोणी दिलं नाही असं CBIने आत्ता त्या ठिकाणी सांगितले. असं कधी माझ्या माहितीप्रमाणे, जी माझी माहिती आहे, कदाचित ते त्या ठिकाणी बरोबर इथे चर्चेमध्ये माझ्यावर उपस्थित असलेले लोक करेक्ट करतील. मी जी माहिती घेतली, CBIने सांगितलं की इथे मराठी समजून घेणारे किंवा त्या ठिकाणी आता आम्हाला जी चौकशी करायची आहे त्यामुळे त्या ठिकाणी आम्हाला काही अधिकारी हवेत, आणि म्हणून एक ACP, 4 सिनियर इन्स्पेक्टर त्या ठिकाणी. मी सरकारचा प्रतिनिधी नाही, मी भारतीय जनता पक्षाचा प्रवक्ता आहे की ज्या पक्षाचं सरकार आहे, आणि म्हणून मी संवेदनाहीन आहे किंवा चर्चाच करायची नाही. हे खरं आहे, हे दुर्दैवी आहे की अजूनही त्यांच्या त्या ठिकाणी मारेकरी सापडलेले नाहीत, दाभोलकरांचे मारेकरी सापडलेले नाही आहेत. परंतु अशा ज्या काही वेळेला हत्या दुर्दैवाने होतात त्यावेळेला सत्तेवर कुठलाही पक्ष असेल त्याला हलगर्जीपणा ठेवून चालणारच नाही. आज मीडिया आणि सर्व प्रचाराची माध्यमांनी जनता इतकी जागृत झालेली आहे की त्यामुळे जराही त्या ठिकाणी त्याची किंमत द्यावी लागेल त्या सरकारी पक्षाला किंवा सत्तेवर असणाऱ्या पक्षाला किंवा यंत्रणेला. परंतु दुर्दैवाने का कशा म्हणजे ह्याच्यामध्ये मला म्हणजे मी पोलीस अधिकारी नाही, पण जी तुमच्यासारखं एक सामान्य नागरिक म्हणून वाचून माहिती आहे, एखादी त्यावेळेला हत्या होते त्यावेळेला 2 गुंडांच्या भांडणामधून झाली, मग तर पकडा, घरातल्या काही प्रक्षोभामुळे झाली कौटुंबिक तर पकडा, राजकीय हत्या होतात त्यावेळेला का झाली, तर ह्या ठिकाणी तपास करताना पोलीस यंत्रणा एक त्या ठिकाणी आपलं एक तपासाची दिशा सेट करत असते, वेगवेगळे त्या ठिकाणी मनामध्ये अंदाज बांधत असते, यामुळे झाली असेल का, याच्यामुळे झाली असेल का, याच्यामुळे झाली असेल का, याच्यामुळे झाली असेल का.
या विचारांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकांनी केले असेल का, या विचारांचं प्रतिनिधित्व लोकांनी केले असेल का? कारण अशा तऱ्हेचे हे दोन्ही अतिशय, म्हणजे मी त्यांच्या विचारसरणीचा नाही आहे, परंतु पानसरे ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल बोलत असत किंवा विचार मांडत असेल, प्रामाणिक कळवतं कोणाच्याही शंका घ्यायचं कारण नाही. विचार जो असतो, कम्युनिस्टांची विचारधारा असेल, समाजवाद्यांची असेल, आपला विचार घेऊन जनतेपर्यंत जातात. जनतेने स्वीकारायचं की नाही ठरवलेलं आहे 50 वर्षामध्ये. परंतु एवढ्या असामान्य व्यक्तिमत्वांची हत्या झालेली आहे आणि निषेधारी हत्या झाली आहे. आणि मला असं वाटतंय की तपास लागत नाही, दुर्दैव आहे, ही चिंतेची बाब आहे. काय करायला पाहिजे? मला जर ही असं वाटतं चिंता तुम्ही व्यक्त करता तर मग सरकारने काय करायला पाहिजे? आता वेगवेगळं, आता जसं एका वाहिनीवर मी गेलो होतो, त्या ठिकाणी आता हमीद दाभोळकरांच्या मुलांनी असं सांगितलं की आम्ही काही संकेत दिलेले आहेत की आम्हाला जे काही अंदाज वाटतात की ते अंदाज त्या ठिकाणी या प्रवृत्तीने खून केला असेल, अशामुळे त्या ठिकाणी हत्या झाली असेल, तर त्यांना मी असं म्हटलं की तुम्ही हे दिलेत का सरकारजवळ? तर म्हणाले आम्ही दिलंय. मग जर दिलं असून सुद्धा त्या दिशेने का, मी त्यांना म्हटलं मी उद्या तुमची भेट घडवून आणून देतो. म्हणून मला असं वाटतं की सगळ्यांनी मिळून, आता म्हणजे कुटुंबातली माणसं असतील त्यांनी आपले अंदाज सांगितले पाहिजे. पोलीस आता लगेच व्यक्त, म्हणजे माझी जी माहिती आहे, मी पोलिसाच्या भूमिकेतून बोलत नाही, तुम्हाला अधिकार नाही. माझी जी माहिती आहे, पानसरेंचे त्या ठिकाणी हत्यारे यांचे क्ल्यू पोलिसांना मिळालेला आहे आणि ते नक्कीच त्या ठिकाणी त्यांचा त्या ठिकाणी शोध घेत जातील. कारण ही केस अशी तयार करावी लागेल की जे आरोपी पकडल्यानंतर सुटता कामा नये, की काही पुराव्याच्या अभावी परिस्थितीजन्य पुरावा हा इथे पुरेसा नाही आहे. मारेकऱ्यांच्या हेतूबद्दलच त्या ठिकाणी आपल्याला मुळात जावं लागेल. कारण हे कोणाचे व्यक्तिगत शत्रू नसतील, हे कोणाचे, त्यांनी कोणाचं व्यक्तिगत नुकसान केलं नसेल की ज्याच्यामुळे या वयामध्ये सुद्धा त्यांची हत्या करावी, इतकं कोणाचं व्यक्तिगत नुकसान या दोन्ही व्यक्तींनी केलेलं नसेल. त्यामुळे त्याच्यात मुळात पोलिसांना जावं लागेल. आणि मला असं वाटतंय की वेदना भावना या ठिकाणी योग्य आहे, परंतु हेतूबद्दल कोणी शंका घेऊ नये असं मला वाटतं. हेतूबद्दल शंका घेऊ नये असं तुम्ही म्हणताय. नवाब भाई, काय म्हणाल तुम्ही की आघाडीचं सरकार असताना डॉक्टर दाभोलकरांवरती गोळ्या झाडल्या गेल्या, आता यांचं सरकार आलं, कॉम्रेड गोविंद पानसरेंवरती गोळ्या झाडल्या गेल्या. एक विवेकवादी विचार घेऊन समाजामध्ये पुरोगामी चळवळीचा वारसा पुढे नेणारी ही दोन माणसं अचानक आपल्यातनं निघून जातात आणि मारेकरी अजिबात 2 वर्षानंतर सापडत नाहीत. याला काय म्हणायचं? हलगर्जीपणा म्हणायचं, दुर्दैव म्हणायचं, आम्ही अपयशी ठरलो असं म्हणायचं, काय म्हणायचं याला? असं आहे की आता मधू चव्हाण साहेबांनी संपूर्ण हे जी चर्चासत्र आहे त्याचं उत्तर त्यांनी स्वतः दिलेलं आहे. ते चर्चा करत असताना त्यांनी सांगितलं की ही हत्या कुठेतरी वेगळी कुणाची व्यक्तिगत भांडणातून झालेली नाही, प्रॉपर्टी किंवा दुसरं काही भांडणातून झालेली नाही, हा वैचारिक दृष्टिकोनातून कुठेतरी ही हत्या आहे. ज्यांना हे विचार पटत नाही त्यांनी ही हत्या केली असेल, त्यांनी असे दाखले पण काही दिले. जेव्हा ते असं बोलत असते, या राज्यभर कोणाला विचारलं की बाबा ही विचारधारा कोणाला नाही पटते, ते विशेष विचारधारा जे चमत्कारी लोकांना वाटते ते विचारधारेच्या लोकांकडे याचे बोट 2 वर्षापासून लोक समोर आणताय. आता हमीद दाभोलकरनी कुणाकडे बोट दाखवले मी बोलू इच्छित नाही, पण बरेचसे या राज्यातले माजी मुख्यमंत्री त्या काळातले पृथ्वीराज चव्हाणांनी सुरुवातीला काही बोट दाखवले, बरेचसे सामाजिक कार्यकर्ते बोट दाखवत आहे, या विचारधारेमध्ये काम करणारे लोक बोट दाखवत आहे. पण तिकडे म्हणजे कुठेतरी या भागामध्ये जिथे ही हत्या झाली त्या भागामध्ये काही संस्था जवळपासच्या राज्यामध्ये काम करत असताना त्यांच्याकडे बोट दाखवण्यात आली. कुठल्या पद्धतीने ही आता तपास सुरू आहे आम्हाला बोलता येत नाही. पण मला खंत आहे की ह्या दाभोलकर साहेबांची हत्या झाली तेव्हा आमच्या आबासारखा गृहमंत्री असताना 1 वर्ष त्या काळामध्ये पण त्यांना फारसं काही करता आलं नाही. तिकडे जे कमिशनर होते पोळ साहेब त्यांनी पण वेगळ्या पद्धतीने काहीतरी सुरू केला. आणि या दोन्ही हत्येमागे त्या विरोधी विचारांच्या लोकांचा हात आहे, हे सर्वांच्या मनात हा आहे आणि याला आपण नाकारू शकत नाही. आता याला राज्य आश्रय आहे काय असं पण लोक बोलत आहे. आता लोक अशी पण चर्चा करत आहे की पानसरे साहेबांचे हत्यारे आता कुठे आहे काय आहे या सरकारला माहीत आहे, पोलीस यंत्रणेला माहीत आहे, सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे की थोडा थांबा. या प्रकारची चर्चा पण पोलीस सूत्राकडून आम्हाला माहिती मिळते, अशी चर्चा पण या राज्यात सुरू आहे. पण जेव्हा आपण प्रश्न निर्माण करतो की सरकारला दबाव निर्माण करण्यासाठी कुठेतरी विरोधक कमी पडते, विरोधक त्यांच्या पद्धतीने विधिमंडळामध्ये प्रश्न मांडत असतील, पण समाजाच्या माध्यमातून शेवटी लोकशाहीमध्ये बहुसंख्यक लोक आमच्या विरोधात उभे राहिले
त्याशिवाय सरकारवर दबाव येत नाही. दबाव निर्माण करण्याचे प्रयत्न विरोधक असतील, काही राजकीय पक्ष असतील, सामाजिक संघटना असतील, हे करत असताना आजच्या घडीला जो सरकार आहे त्यांना वाटते आमची विचारधारा आहे हे चमत्कारिक आहे, त्या विचारधारेकडे लोकांनी कुठे बोट दाखवली किंवा त्यांच्यावर काही करू नये अशी भूमिका त्यांची आहे. मी एक उदाहरण आपल्याला देऊ इच्छितो की मालेगाव ब्लास्टचे जे सरकारी वकील आहे त्यांना NIA करून सांगण्यात येतं की गो स्लो, तुम्ही जास्त इंटरेस्ट घेऊ नका. ते सरकारी वकील स्वतः सांगताय. मग हा सरकार केंद्रापासून राज्य सरकारपर्यंत या पद्धतीने या अधिकाऱ्यांना काय डायरेक्शन देतं आम्हाला बोलता येत नाही. पण हे दुर्दैव परिस्थिती आहे की दोन माणसं जे वैचारिक माणसं होती, ज्यांची कुणाशी कुठलंही भांडणं नाही, प्रबोधन करणारे लोक, पुरोगामी विचार या राज्यामध्ये पुढे घेऊन जाणारे लोक, यांच्या हत्या होऊनही आता समाज जागृत होत नाही आणि सरकारवर दबाव जितका पाहिजे ते निर्माण होत नाही, हे मी स्वीकार करतो. आणि आज नाही उद्या, जास्त कितीही दिवस थांबून ठेवलं, आज नाही उद्या हे हत्यारे तर कोण आहे काय समोर येणारच आहे. वेळ काढू धोरण वापरता येईल, पण त्यांना वाचवता येईल जर कोणाच्या मनात असेल तर मला वाटत नाही की जास्त दिवस ते वाचवू शकताय. आज नाही उद्या यांना हे समोर आणावं लागेल. ही परिस्थिती स्वीकारायला मला कुठेतरी हरकत नाही. ही परिस्थिती स्वीकारताय तुम्ही, या सगळ्या गोष्टी समाज आणि विरोधक मोठ्या प्रमाणात दबाव निर्माण करायला पाहिजे, मात्र तो होत नाही. आपल्यासोबत अविनाश पाटील देखील आहेत, अनिसाचे कार्याध्यक्ष. अविनाश पाटील, काय म्हणताय? हलगर्जीपणा स्पष्टपणे 2 वर्षात दिसून येतोय, भले ते आधीचं आघाडी सरकार असेल किंवा आता 6-7 महिन्यापूर्वी आलेलं या NDAचं सरकार असेल, तपासातला हलगर्जीपणा स्पष्टपणे दिसून येतोय. हो, नक्कीच अशी स्थिती आहे. दाभोळकरांचा खून झाला 20 ऑगस्ट 2013ला. नंतरच्या वर्षभराच्या कालावधीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं. त्या सरकारच्या सर्व जबाबदार अधिकारी आणि मंत्र्यांची आम्ही प्रत्यक्ष भेटून याबद्दलचा पाठपुरावा केला, विचारणा केली. त्यामध्ये पोलीस यंत्रणेला मदत आणि तज्ञतेचं मार्गदर्शनाची गरज आहे हे सतत आम्ही सांगत राहिलो. पहिल्या दिवसापासून आम्ही हे म्हणतोय की दाभोळकरांचा खून आणि नंतर पानसरेंचा खून हा कुठल्याही व्यक्तिगत आर्थिक वादातनं, वारसा हक्काच्या भांडणातनं, स्त्री पुरुष संबंधांच्या वादातनं किंवा अजून इतर काही अफरातफरीतनं झालेलं नाही. तर ते ज्या विचाराचं प्रबोधन करत होते, त्यासाठी संघटित परिवर्तनाचा प्रयत्न करत होते, त्याच्यामुळे ज्यांचे हितसंबंध दुखावले गेले आणि राजकीय हितसंबंध देखील त्यामुळे धोक्यात येत होते, अशा मंडळींनी ठरवून सुपारी देऊन हे खून घडवून आणलेले आहेत आणि त्या दिशेने तुम्ही तपास करण्याचा प्रयत्न करा. त्या संदर्भात गेल्या 5-10 वर्षातले ज्या गोष्टी आम्हाला विरोध करणाऱ्या संबंधित घटक होते त्याचे सर्व संदर्भ देखील आम्ही दिले. असं असताना देखील पोलीस यंत्रणेकडनं याचा तपास करण्याची दिशा स्पष्ट झाली नाही. ते त्यांच्या नेहमीच्या कार्यपद्धतीनुसार खुनाचा मोटिव्ह, खुनाची प्रेरणा ही शोधत राहिले आणि अशा वैचारिक प्रतिवादातनं देखील अशी हत्या होऊ शकते, असा खून होऊ शकतो, याबद्दलचा विचार करून त्यांनी तपासाची दिशा स्पष्ट ठेवली नाही आणि त्या दृष्टीने तातडीची पावलं उचलली नाही. हे जसं काँग्रेस सरकारच्या काळात झालं तसं नंतर नवीन आलेल्या युती आघाडीच्या सरकारच्या काळातही तसंच घडताना दिसतं आहे. मुख्यमंत्र्यांना या संदर्भात 5 वेळा आम्ही प्रत्यक्ष भेटून याबद्दलचं विचारणा केली आहे की तपासाची काय प्रगती आहे. त्यासाठी तुम्ही संबंधित जबाबदार तपास अधिकारी आणि त्यांच्या वरिष्ठ यंत्रणेतल्या लोकांना एकत्र बसून विचारा आणि त्याचबरोबर आम्हाला देखील विश्वासात घ्या. आणि हा फक्त दाभोळकर कुटुंबीय, पानसरे कुटुंबियांचा विषय नाही, हा महाराष्ट्राच्या आणि देशाच्या दृष्टीने देखील चर्चेचा आणि संवेदनशीलतेचा विषय आहे. त्यामुळे तुम्हाला जनतेला, नागरिकांना याबद्दल विश्वासात घेऊन सांगितलं पाहिजे की दाभोळकर आणि पानसरेंच्या खुनामध्ये काय झालेलं आहे, कुठपर्यंत आलेलं आहे आणि काय हाताशी लागलेलं आहे. हे जे सरकार आणि ज्या सरकारचे नेतृत्व करणारी मंडळी ही स्पष्टता देत नाहीये, त्यामुळे हा सगळा संभ्रम निर्माण झाला. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे अविनाश पाटील. मला ब्रेक घ्यायचा, पण त्यापूर्वी गिरीश, हा जो सगळा तपास आहे, या 2 विचारवंतांच्या हत्या होतात, एक प्रकारचा विचार संपवण्याचा सगळा हा प्रयत्न दुसऱ्या विचारशक्तीच्या माध्यमातून केला जातो. एकीकडे स्केचेस रिलीज केले जातात पानसरेंच्या संदर्भातली की हे मारेकरी आहेत, यांना लवकरच आम्ही पकडण्याचा प्रयत्न करू. यांनी हे व्हिडिओ जी CCTVतला असेल तो त्याच्यावरनं सगळा तपास लावला जातो. मग पुढं का जात नाही? काय वाटतंय?
तटस्थपणे बघत असताना या तपासाबद्दल काय वाटतंय? नाही, फार कोडं वाटतं आणि कुतूहल वाटतं की हे असं का केलं जातं. खरोखरी अगदी कॉमन सेन्सनी सुद्धा या पद्धतीचा उशीर लागणं किंवा असा शोधच न लागणं तपास यंत्रणांना हे फार स्तिमित करणार आहे. आणि त्या पद्धतीनं माझ्यासारख्या सामान्य माणसाची, ज्याची की कुठलंही राजकीय अफिलिएशन नाही, मी कुठल्याही पक्षाशी संलग्न नाही आणि मात्र विचार आणि विवेकाशी मात्र संलग्नता आहे, अशा माणसाचा विश्वास उडून जाईल या व्यवस्थेवरचा, अशीच बहुधा इच्छाच असावी. किंवा आमच्यासारखी साधेपणाने बोलणारी, संवाद साधू पाहणारी आणि त्यातनं काहीतरी आमचा प्रश्न मांडू पाहणारी माणसं ही हतबुद्ध व्हावीत, ही निराश व्हावीत, अशी काही जणू काही एक खेळीच या पडद्याच्या समोर भांडणाऱ्या आणि पडद्याच्या मागे किंवा कॅमेऱ्याच्या मागे एक साठलोटा असलेल्या राजकीय व्यवस्थांनी केलंय की काय, असा संशय घ्यायला इथे जागा आहे. कारण दोन्ही सरकारं बदलली तरी सुद्धा त्या तपास यंत्रणामध्ये काही होत नाही. आणि मग हे का नाही, काय नक्की तुमचं घोडं अडतंय कुठं, तुम्हाला काय अडचण येते, याबद्दल का बरं नाही तुम्ही बोलत जनतेशी आणि का नाही विश्वासाने सांगत की बाबा खरंच, कारण नाहीतर मग तुमच्याबद्दल संशय तयार होतो आणि जो की खरा आहे आणि जो आम्ही जर बोलू पाहिला तर तुमचे अनुयायी आम्हाला वाटेल तिथे जे जे व्यासपीठ मिळेल तिथे पुन्हा अर्वाच्य भाषेत बोलायला अथवा प्रतिकार आमचा वेगवेगळ्या पद्धतीने करायला तयार आहेत, धमकवायला, भीती घालायला. मग या पद्धतीच्या परिस्थितीमधनं काय नक्की तुम्ही साधता आहात आणि ही राजकीय व्यवस्था नक्की कुठल्या टोकाला सगळ्या आपल्या जनतेला घेऊन चालली आहे, याचा मला फार मोठा प्रश्न पडतो. दाभोळकर सर आणि पानसरे सर हे त्यांची त्यांनी केलेला अभ्यास, त्यांनी केलेलं काम हे कोणाच्या असं आड येत होतं आणि कोणची सत्तास्थानं डोलत होती की ज्याच्यामुळे त्यांना मारण्यात आलं. आणि बरं समजा तुम्ही आता त्यांचा खून झालेलेच आहेत दोघांचे, त्याचा तपासही तुम्ही लावू शकत नाही. हे मला असं वाटतं की सामान्य माणसाच्या दृष्टीने सुद्धा त्यांना पण त्याच्याबद्दल काही आस्था फारशी वाटत नसल्यामुळे कदाचित हे राजकीय माणसांचं सगळं जे काय चालू आहे ते चालू आहे. म्हणजे एखाद दुसरी संस्था, काही तळमळीने बोलणारी माणसं की ज्यांना समाजाबद्दल काहीतरी वाटतं, दुसऱ्याचं दुःख म्हणजे पानसऱ्यांच्या कुटुंबाचं अथवा दाभोळकरांच्या कुटुंबाचं फक्त ते दुःख नसून ते उद्या कोणाच्या इतरांच्या कुटुंबावर पण अशी वेळ येऊ शकते की जर तुम्ही विरोधी बोलाल म्हणजे तुम्ही मारूनच टाकण्याच्या लायकीचे आहात, तुम्ही जर काही वेगळं काहीतरी आमच्यापासून बोलाल तर आम्ही तुम्हाला योग्य ते शासन करू, या पद्धतीची दहशतीची भाषा, तसं ते राजकारण, ही राजकीय संस्कृती आणि मग तसे अनुयायी यांचा एक परिपोष होताना दिसतो आहे. आणि त्यामुळे फार अत्यंत निराशेचं वातावरण आहे. आज म्हणजे काय ते CBIला अधिकारी वगैरे दिले जातात असं तुम्ही जर ट्विट करता किंवा तुम्ही जर सांगता तर मग का नाही सांगत की बाबा ह्या टप्प्यावर असं ही रोड ब्लॉक्स होते, ह्या अडचणी आल्या. बरं 101 आपल्याकडे अधिकारी आहेत, पोलीस अधिकारी की जे मर्दुमकी गाजवतात आणि जे खरोखरी काहीतरी कर्तृत्व दाखवू शकतील या ठिकाणी. आणि महाराष्ट्राच्या संवेदनेचा, भावनेचा विषय असं का नाही तुम्हाला वाटत? बरं ते जाऊ द्या, तुम्ही पक्ष बाजूला सोडून आता इथे दोन्ही जे आदरणीय प्रवक्ते उपस्थित आहेत त्यांना व्यक्तिगत सुद्धा असं वाटत नाही का की सामान्य माणूस होते दोघंही जण आणि अत्यंत तळमळीने एक विचार फक्त मांडत होते. त्यांनी कुठल्याही माणसाला एक मुंगी सुद्धा कधी मारलेली नाही किंवा तसा विचारही कोणाला दिला नाही, संवादाचा विचार दिला. असं असताना तुम्हाला व्यक्तिगत सुद्धा नाही का वाटत की याचं काहीतरी धसास लावलं पाहिजे? आणि हे एकूण आज तुम्ही सगळ्या माणुसकीची आणि पंतप्रधान सुद्धा आपले बाहेर जाऊन बोलतात की संवाद आणि माणुसकीवर आमचा विश्वास आहे या देशाचा. आणि मग कुठे हे प्रतिबिंबित कुठं होतंय आणि हे दिसतंय कुठे? तुमच्या आचरणात नाहीच येते. आणि राजकीय संस्कृती फक्त दहशत माजवतीये वेगवेगळ्या पद्धतीने. आणि हाच तुमचा आचार विचार, म्हणजे तुम्ही बोलताना म्हणता की आम्हाला पण म्हणायचंय, करायचंय, शोधायचंय, पण प्रत्यक्ष करतच नाही. आणि ही जी तफावत येते ना, ही समाजामध्ये पण रिफ्लेक्ट होताना दिसते आहे. आणि त्यामुळे मला जास्ती याचा लार्जर धोका येत्या भविष्यकाळामध्ये दिसतो. आणि माध्यमांनी सुद्धा यातली सनसनाटी कमी करत अत्यंत नेमक्या मुद्द्यावर थेटपणाने संवाद करायला हवा. तर त्यामुळे ही जी चर्चा तुम्ही करता आहात आणि त्याच्यामध्ये हे जे प्रवक्ते तुम्ही बोलावलेत दोन्ही राजकीय पक्षांचे, ते मला बरं वाटलं. कारण हे दोघंही या लोकांना, ही ज्येष्ठ मंडळी आहेत आणि ते अनुभवी आहेत, त्या दोघांनाही मी फार सम्यक बोलताना ऐकलंय पूर्वी. आणि त्यामुळे त्यांच्यापाशी गाणं मांडायला जरा मला थोडासा काहीतरी बळ येते की बाबा तुम्ही तरी तुमच्या पक्षात काहीतरी रेटा लावा. त्याच्याबद्दल आम्हाला तुम्ही म्हणता आहात की सरकारवर दबाव आणायला पाहिजे, आम्ही आणतोच आहोत, पण आमचे आवाज क्षीण आहेत. आम्ही काय बाबा पथनाट्य करतो आहोत, आम्ही काय सभा घेतो आहोत, 10-15 मंडळी आहोत आम्ही, आमचा गट नाही. तुमच्याकडे प्रचंड बाहुबळ आहे, प्रचंड आर्थिक बळ आहे. तुम्ही थोडीशी आमच्यामध्ये म्हणजे आम्हाला रादर संधी द्या की आम्ही तुमच्यात सामील होऊ त्या अर्थाने. आणि मग दोघं मिळून करू ना आपण. हा तुमचा नाही आहे का प्रश्न? हा फक्त आमचा प्रश्न आहे का? असं मला एक साधा सवाल त्यांना विचारायचा वाटतो. आणि निश्चित प्रश्नचिन्ह आहे या तपासाबद्दल, प्रचंड हलगर्जीपणा आहे असं माझं ठाम मत आहे.
अगदी खरं आहे की हलगर्जीपणा झालेलाच आहे, यात काही नाकारून चालणार नाही. किंबहुना तपास यंत्रणांनी ढिलाई दाखवली का यावरही प्रश्नचिन्ह आता उपस्थित होत आहे. आणि जो मुद्दा गिरीश कुलकर्णींनी उपस्थित केला की आम्ही तयार आहोत तुमच्या प्रभावात येऊन या सगळ्याला विरोध करण्यासाठी, सरकारवरती दबाव आणण्यासाठी, मग सर्व पक्षांनी मिळून ती तयारी दाखवली पाहिजे. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये जर पुरोगामी चळवळ वेगाने पुढे जात असेल आणि आपले विचार मांडत असेल, जनजागृती समाजाची करत असेल, तर कुठतरी तपास यंत्रणा या ह्याच्यामध्ये स्पीडअप न करता, त्यांना वेग न देता आपण कुठतरी ही चळवळच, हा पुरोगामी विचारच दडपण्याचा प्रयत्न करतोय का, हा मुद्दा घेऊन ब्रेक नंतर मला चर्चा करायची आहे. पहा फक्त एक मिनिट. ब्रेकनंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत. आपण चर्चेचा जो मुद्दा, मगाशी जो प्रश्न मी सांगितला त्याप्रमाणे की डॉक्टर नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येनंतर ही जी सगळी पुरोगामी चळवळ आहे ही कुठतरी दडपण्याचा डाव आहे की काय? तपास योग्य दिशेने न्यायचा नाही, तपास चाललाय असं नुसतं फक्त म्हणायचं, त्यातली स्पष्टता द्यायची नाही, अधिकारी सीबीआयला हवे असेल तर उशिराने पुरवायचे, या सगळ्या गोष्टी असतील. मग असेच सगळे प्रश्न यापूर्वीच्या सरकारच्या काळात देखील लागू होतात की तपास यंत्रणेला सगळी माहिती गोळा होत असेल, वेगवेगळ्या दिशेने पथकं जात असतील, तर मग आपण ती स्पष्टता समाजामध्ये का पुरवत नाही? मग कुठतरी समाजामध्ये असा संभ्रम निर्माण होतो, प्रश्न निर्माण होतो की ही पुरोगामी चळवळ जी चालली आहे हीच कुठतरी दडपवून टाकायची आहे आणि वेगळा विचार समाजामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करायचा आहे. भाई काय म्हणाल मधुभाई, की असा प्रयत्न होताना दिसत नाही का? एक चित्र निर्माण झालंय की ही चळवळ दडपून टाकायची. नाही, मला असं वाटतं की अशा कुठल्याच चळवळी दडपता येत नाही. महाराष्ट्राने अशा अनेक चळवळी पाहिल्या की ज्या कुठेही त्या ठिकाणी एखाद्याची हत्या करून कधी दडपली जात नाही. जसं मी तुम्हाला पुन्हा सांगतो, त्या ठिकाणी डॉक्टर रघुवीर असतील, पंडित दीनदयाळ उपाध्याय, त्यांची निर्गुण हत्या झाली. विचार संपला का? संपला नाही. अतिशय वाईट. म्हणजे मी इथे राजकारणासाठी किंवा पक्ष अभिनिवेशाने बोलत नाही. म्हणजे त्यावेळेला गांधीजींची दुर्दैवी हत्या नथुरामनी केली. आमच्यासारख्या हिंदुत्ववाद्यांना, संघाला त्यांनी 40 वर्ष मागे नेलं. काही कारण नसताना आम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं गेलं. परंतु गांधीवाद संपला का? ती विचारसरणी संपली का? तर गांधीवादी समाजवाद हा शब्द त्या ठिकाणी माननीय अटल बिहारी वाजपेयींच्या आग्रहाखातर म्हणा किंवा त्यांनी तो विचार ठेवला म्हणा, आम्हाला आमच्या संविधानामध्ये घ्यावा लागला. याचा अर्थ आम्ही गांधीजींना त्या ठिकाणी काहीतरी राजकारण म्हणून घेतलं असं नाही. त्यामुळे ही विचारधारा कधी संपत नाही. बरं, दाभोळकरांनी त्या ठिकाणी जो आग्रह धरला, तर मी सभागृहात 6 महिने होतो, त्यांनी काही काही गोष्टीचा एवढा आग्रह धरला तर मग माझ्यासारख्याला असं वाटत होतं की काही कलमांचं ते दुराग्रह करत होते. परंतु त्यांनी समजूतदारपणा दाखवला होता. म्हणजे मी स्वतः त्या ठिकाणी हे बिल पोस्टपोन व्हावं, त्याच्यातून आणखीन काही बदल व्हावा, 3-3.5 तास मी बोललो होतो. अनेक लोक 6-6 तास बोलले होते. आणि जर अशा विचार संपवण्यासाठी कोणी जर कोणाचा वध करेल त्या वेळेत असा विचार उडत फिनिक्स पक्षासारखा असा उफाळून वर येतो. त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्यांच्याबद्दल आदर ठेवून मला फक्त एकच वाटतं की भावना योग्य आहेत, आम्हालाही वेदना आहेत. कोणाला म्हणजे आता मी वेगळ्या अर्थाने शब्द वापरतो, चांगल्या अर्थाने, की हा तपास लवकर लागला, खुन्यानं आम्ही शोधून काढलं, हे उलट लवकर शोधणं आम्हाला वेगळ्या अर्थाने श्रेय हवं आहे. आणि त्यांना त्यांच्या ज्या वेदना आहेत त्या कुठला माणूस जाण्यामुळे किंवा हा खुनी मिळाला आणि त्याला फासावर जरी चढवलं, जसं परत याकूबला फासावर चढवलं म्हणून जी माणसं मेलेत त्यांना वेदना झाल्या त्या कमी होणार नाहीत. परंतु निदान समाधान तरी मिळेल त्यांना की बाबा त्या ठिकाणी मिळेल. म्हणून मला हेतूबद्दल शंका घेत नाही. मुळामध्ये मी पुन्हा तुम्हाला तो मुद्दा सांगतो, तुम्ही आता एक म्हणलं त्या चर्चेतल्या सगळ्या मुद्द्यांना आदर ठेवून सांगतो, असं पोलीस यंत्रणेला कधी सांगता येत नाही. हां, त्या विश्वासात घेऊन सांगावं का कुटुंबातल्या माणसांना की असं 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 तर चाललंय, ह्या अडचणी आहेत, आम्ही ह्या दिशेने चालतोय. पण त्याची जाहीर चर्चा करत नाही की आम्ही त्यांचं कोणावर 6 महिन्यापूर्वी भांडण झालं होतं का म्हणून चाललोय, वकील म्हणून त्यांनी कोणाची मध्यस्थी केली का, त्यामुळे त्यांच्या मध्यस्थीमुळे कोणाचं आर्थिक नुकसान झालंय का म्हणून आम्ही चाललोय, असं कधी कोणाला सांगता येत नाही. तर माझ्या माहिती हा हलगर्जीपणा, कुटुंबियांना तरी किमान स्पष्टता द्यायला हरकत नाही, ती दिली गेली का? माझ्या माहितीप्रमाणे आता जसं अमित म्हणाला की आता इथे मेधाताई आहेत, आपण एकदा पुन्हा बसू की काय अडचणी आहेत. जाहीर कधी खून आणखीन तपास यंत्रणा अशा गुन्ह्याच्या बाबतीत कधी जाहीर चर्चा होत नसते त्याची, बरोबर, अशी कधी करायचीच नसते. म्हणजे तो बालिशपणा ठरेल करणं म्हणजे. म्हणून मला असं वाटतं की वेदनादायी आहे. परंतु भारतीय जनता पक्ष म्हणून मी अतिशय स्पष्ट बोलतो थोडंसं, म्हणजे त्याच्यातला पुन्हा मी पक्ष अभिनवेशाने बोलत नाही. कुठल्याही राजकीय पक्षाला दुसऱ्या माणसाच्या नेत्याला किंवा विचारांचं प्रभावीपणे नेतृत्व करून समाजात काम करणाऱ्या माणसाला व्यक्ती संपवून त्या ठिकाणी या देशात किंवा महाराष्ट्रात कधी झालं नाही. कुठलाही विचार संपला नाही. आंबेडकरी विचार संपला नाही, समाजवादी विचार संपला नाही, प्रजा समाजवादी पक्ष होता, सगळे विचार. चळवळ दडपली जात नाही याच्यामुळे मला वाटत नाही चळवळ. शेवटी त्यांच्या आग्रहाखातर, म्हणजे उलट दाभोळकरांच्या माझ्यासारख्याला असं वाटत होते ते ज्याचा आग्रह करत होते
त्या ठिकाणी, ती सगळी त्या ठिकाणी इंडियन IPC मध्ये किंवा सगळ्या आपल्या सध्याच्या याच्यामध्ये आहेत. परंतु इतकी ह्या अंधश्रद्धेमुळे खरं आहे ते, म्हणजे अंधश्रद्धा इतकी की आता सुद्धा गावी मूल जर आजारी पडलं तर पहिलं भक्ताकडे जातात, डॉक्टरकडे जात नाहीत. या देशामध्ये अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा आहेत की ज्या गेल्या पाहिजेत आणि त्यासाठी उलट त्यांनी आग्रह केला, आपण असं म्हणूया. आणि म्हणून बिल पास झालं ना, केलं ना सगळ्यांनी. फक्त काही त्यातली कलमं आम्हाला नको होती, काही ते पण. आणि दाभोळकरांनी सुद्धा त्याचा विचार करून ठीक आहे, हे तुम्हाला नको आहे ना, हे IPC मध्ये आहे ना, हे बाकी याच्यामध्ये आहे ना, पण मी याचा आग्रह करत नाही. बिल पास झालं. आणि का झालंय खून हे सगळ्यांनाच आश्चर्य आहे. आणि कुठल्याही सरकारला हे त्या ठिकाणी लांछनास्पदच आहे की एवढ्या मोठ्या समाजामध्ये एका विचाराचं प्रतिनिधित्व करणारा त्या ठिकाणी त्यांचं जर बद, आणि तो पण ह्या वयामध्ये. जसं आता श्रीमती इंदिरा गांधींचा आम्ही राजकीय त्या ठिकाणी विरोधक होतो, परंतु ज्या पद्धतीने श्रीमती इंदिरा गांधींची रक्षा करणाऱ्यांनीच हत्या केली, हे वेदनादायी होतं सगळ्या देशाला. म्हणजे असं म्हणतात ना की मी तुझ्या विचारसरणीचा द्वेष करतो, परंतु तुझी विचारसरणी मांडण्याचे अधिकार आहे, त्यासाठी मी असं व्हॉल्टरचं एक विधान आहे. त्यामुळे मला त्या ठिकाणी उलट असं वाटतं की ज्यांनी कोणी हत्या केली असेल त्यांनी चांगलं काम करणाऱ्यांच्यावर संशयाचे. जसं आता नवाबजी आपण नाराज होऊ नका, त्यावेळेला त्यांनी म्हणे ज्या प्रवृत्तीने त्यांचं हे अगदी स्पष्ट सांगायचं की आदरणीय माजी मुख्यमंत्री चव्हाण पृथ्वीराज चव्हाणांचा उद्देश हा हिंदुत्व आधारावर होता की ज्यांनी ज्या प्रवृत्तीने महात्मा गांधींची हत्या केली त्याच प्रवृत्तीने ही हत्या केली असावी, हे त्यावेळेला उगाच संशयाचं एक बीज पेरलं होतं. आता सनातनी मंडळी आहेत, काही वेळेला आग्रहाने चुकीचे लिहितात, अग्रलेख चुकीचे लिहितात. हे आम्ही त्या ठिकाणी त्यांचा हे केलेलं आहे, निषेध केलेला आहे. आणि मला असं वाटतंय की या ठिकाणी जर क्ल्यू असतील, माहीत असतील कोणाला, तर त्या ठिकाणी ते आपण सगळ्यांनी मिळून त्या हे करूया. आणि मला असं वाटतंय, पुन्हा मी सांगतो की मला पूर्ण विश्वास आहे, म्हणजे जसं थोडासा आपण सगळ्यांनी मिळून जे सामान्य कायद्याचं ज्ञान असतो, ज्यानी कोणी त्यानुसार सगळ्यांनी पोलीस यंत्रणेला तपासात मदत केली पाहिजे असं तुम्ही म्हणताय. हत्यारे नक्कीच पकडले जातील, याच्यातून माझ्या मनात जराही शंका नाही. ठीक आहे. अविनाश पाटील, तुम्हाला काय वाटतं की ज्या प्रकारे ही चळवळ दडपण्याचा प्रयत्न होतोय, असं कुठतरी समाजाला वाटतंय की तपास योग्य दिशेने न्यायचा नाही, त्यात कुठतरी हलगर्जीपणा दिसतोय, वेगवेगळे आरोप प्रत्यारोप केले जात आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचे मुद्दे समोर आणले जात आहेत, ती स्पष्टता जनतेसमोर जाहीर करता येत नाही, ही बाब योग्य आहे. पण कुटुंबियांच्या पर्यंत ही माहिती किती दिली जाते की ह्या टप्प्यापर्यंत तपास येऊन पोहोचलाय, आम्ही या दिशेने काय पथकं दिली आहेत, चळवळीवरतीच कुठतरी दडपण येत आहे असं वाटत नाही का? चळवळीवर याच्याबद्दलचं दडपण आलं नाही असं नाही, चळवळीतल्या कार्यकर्त्यांना त्यानंतर धमकावलं गेलं नाही असं नाही, चळवळीच्या कार्यक्रमांना विरोध झालाय नाही असंही नाही. पण दाभोळकरांच्या खुनानंतर आणि पानसरेंच्या खुनानंतर देखील कार्यकर्ते थांबलेले नाहीत. असा महाराष्ट्रातला एकही कार्यकर्ता नाही अपवादाला देखील की जो म्हटला की आता माझ्या नेत्याचा खून झाला आणि माझ्या जीवाचं काय. कार्यकर्ते निर्भयपणे या विचाराच्या आग्रहासाठी, कृतीशील करण्यासाठी कामात आहेत, संघटितपणे कामात आहे. आणि हे आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने ही आमची ताकद आहे आणि ती विवेकाची ताकद आहे. मला हे चव्हाण साहेबांनाही सांगायचं आहे की हलगर्जीपणा झाला नाही असं म्हणणं हे मला वाटतं तुम्ही स्वतःचं सरकारचं आणि तपास यंत्रणांचं समर्थन करणं आहे. त्यांच्याकडनं गेल्या 2 वर्षामध्ये ज्या पद्धतीने पुणे क्राईम ब्रँच, मुंबई क्राईम ब्रँच आणि ATS कडे तपास असताना जी माहिती, जे तपशील मिळवले आणि त्यावेळेला तपास यंत्रणांकडनं ज्या माहिती सांगितलं जात होतं, त्यानंतर CBI कडे तपास गेल्यानंतर त्याविषयी अशा स्वरूपाचं काही झालं नाही. तपासाबद्दलचं कुठलंही सकारात्मक पाऊल पडलेलं दिसत नाही. CBIला 18 महिन्यापूर्वी CBI कडनं महाराष्ट्र सरकारकडे, मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती की आम्हाला महाराष्ट्र सरकारकडनं स्टाफ उपलब्ध करून द्यावा. तो आज मुख्यमंत्र्यांनी दुपारी ट्विट करून अशा 7 अधिकाऱ्यांचा स्टाफ उपलब्ध करून दिलाय असं सांगितलंय. म्हणजे शेवटी लोकांना रस्त्यावर येऊन आपलं म्हणणं, आपला आक्रोश व्यक्त केल्याशिवाय सरकार म्हणून संवेदनशीलतेतनं, कल्याणकारी राज्याचे जबाबदार प्रतिनिधी म्हणून तुम्ही काहीच दखल घेणार नाही आणि कुठल्याच गोष्टी पुढाकार घेऊन करणार नाही असं म्हणणं, असं वागणं हेच अविश्वसनीय आहे, महाराष्ट्रातल्या जनतेचा विश्वासघात करणारा आहे. आणि म्हणून आम्ही पुन्हा पुन्हा हे असं म्हणतोय की सरकार या दरिंगाईला जबाबदार आहे. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्यामुळे तपास यंत्रणेला त्यासाठीचं सहकार्य मिळालं पाहिजे, त्यासाठीचं जे अनुकूलता दिली पाहिजे, जी त्या उपलब्धी दिली गेली नाही काँग्रेसच्या सरकारच्या काळातही आणि आता भाजपच्या सरकारच्या काळातही. म्हणून
याबद्दलचा आक्रोश लोकांकडनं व्यक्त होतो आणि विश्वसनीयता व्यक्त होत नाही, विश्वास वाटत नाही सरकारबद्दल की हे या स्वरूपाच्या खुनाच्या तपास यशस्वीपणे लावू शकतील. त्यामुळे आम्ही खूनही कोण आहेत आणि त्याला तो तपास लागल्यानंतर त्याला शिक्षा होईल आणि फाशी होईल किंवा काय या स्वरूपाच्या बंधनामध्ये अडकलेलं नाही. आम्हाला महाराष्ट्राला आणि जगाला दाभोळकर आणि पानसरेंच्या खुनामध्ये कुठल्या विचारांचं सूत्रधार आहेत हे समोर आणण्यामध्ये, समाजाला देशाला चाकून देण्यामध्ये इंटरेस्ट आहे आणि अगदी खरं आहे की त्याच्यासाठी आम्ही त्याच सतत पद्धतीने याबद्दलचा पुढे पाठपुरावा तपास करतोय. झाला पाहिजे असं तुम्ही म्हणता. अविनाश पाटील, नवाभाई तुम्हाला काय म्हणायचं आहे? बाकी दोन पाहुण्यांकडे जायचं आहे. नाही, असं आहे की मधू चव्हाण बोलत असताना ते सांगताय की पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी गांधीची हत्या करणारे जे विचारधारेचे लोक आहे यांनी ही हत्या केली असेल असं सांगितलं. मधू चव्हाणजी, मी आपली माहितीसाठी सांगतो, पुण्यापासून कोल्हापूरपासून गोव्यापर्यंत बरेचशी अशी संघटना आहे की तरुण पोरांना कुठेतरी वाईट दिशेने ते वेगळ्या पद्धतीने ट्रेंड करताय, त्यांच्या मनात विष पेरताय. त्या प्रकारे या देशामध्ये त्यांनी विकृत कामं केली पाहिजे या प्रकारची काम करणारी संघटना पुण्यापासून गोव्यापर्यंत या राज्यात आहे. आम्ही आमच्या सरकार असताना वारंवार हे प्रश्न निर्माण केले. कुठली राजकीय इच्छाशक्ती कमी पडली आभांमध्ये हे पण मला आरोप करायचा नाही, केंद्राकडून काय इन्स्ट्रक्शन होते हे पण आम्हाला बोलता येत नाही. पण आजच्या घडीला या प्रकारे जी हत्या होते याला कुठेतरी पॉलिटिकल इम्पॅक्ट पडतो. त्याचा तपास करताना पण पॉलिटिकल इम्पॅक्ट पडतो, आरोपी समोर आले की त्याचा पण पॉलिटिकल इम्पॅक्ट पडतो. त्यामुळे सरकारकडून जर अधिकाऱ्यांना गो स्लो यासारखे सिग्नल जात असतील तर अधिकारी कधीही तळमळ दाखवून किंवा इतका तडाफडीने कुठलेही तपास करत नाही हे सर्वांनी मान्य केलं पाहिजे. करकरे साहेबांसारखा एखादा अधिकारी असतो, सर्व अधिकारी त्या पद्धतीने काम करणारे नसते. सरकारचे काय इच्छा आहे, कुठल्या पद्धतीने जायचं आहे, अगदी खरं आहे. त्याच्याकडे नवाबाई, तुम्ही थोडं म्हणता लक्ष त्याप्रमाणे ठेवून की सगळं करणारे राजकीय अधिकारी असतात. इच्छाशक्तीचा अभाव, तुम्ही म्हणता अगदी खरं आहे की राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे. राजकीय इच्छाशक्ती जर प्रबळ झाली तर तपास अतिशय वेगाने जाईल. मेधाताई, काय वाटतं तुम्हाला? मगाचपासून मी चर्चा ऐकली. महात्मा गांधींच्या खुनापासून अनेक दाखले दिले गेले आणि त्याच्यामध्ये हिंदुत्ववादी शक्ती होत्या याला संशय, असा एक संशय पेरला गेला, असं एक विधान केलं गेलं. मला या बाबतीत असं सांगायचं आहे की या तपास यंत्रणेच्या बाबतीत बोलताना आम्ही आमचे सगळे जे अंदाज आहेत आणि आमची सगळी जी मतं आहेत ती स्पष्टपणे व्यक्त केली आहेत. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हे बुवाबाजीच्या विरोधात लढत होते, अंधश्रद्धेच्या बाबतीत विरुद्ध लढत होते, जादूटोना विरोधी कायद्यासाठी लढत होते, जात पंचायतीला मूठमाती देण्यासाठी लढत होते आणि त्याचबरोबर कॉम्रेड पानसरे सुद्धा जर अलीकडच्या काळातली सगळी आंदोलनं कोल्हापुरातली बघितली तर विश्वशांती यज्ञाचा मुद्दा असेल किंवा मुस्लिमांच्यावर हल्ले झाले त्यांना मदत मिळवून देण्याचा प्रयत्न असेल, हू किल्ड करकरे या कार्यक्रमाच्या वेळी जी त्यांनी विधानं केली मुश्रीफांनी आणि त्या बाबतीत अनेक लोक तिथे ऐकायला आले होते हे बघितलं. त्याच्यानंतर मगाशी आणखी एक उल्लेख झाला की अनेक हिंदुत्ववादी शक्ती अशा आहेत की ज्या तरुणांना हिंसेच्या मार्गाने नेत आहेत आणि करकरेंच्या तपासामध्ये याचे अनेक स्पष्ट पुरावे आले होते आणि त्याची चर्चा माध्यमातून झाली होती. अनेक 2-3 ब्लास्टमध्ये हे हिंदुत्ववादी सापडले होते आणि त्याच्या पुढे काय झालं अजून आम्हाला माहिती नाही काही केसेसमध्ये. मला असं वाटतं की राजकीय हत्या, राजकीय दहशत आणि राजकीय हिंसा हा मुद्दा आता ऐरणीवर आलेला आहे लोकशाही महाराष्ट्राच्या दृष्टीने. त्याचं कारण असं आहे की एका बाजूला या तत्वांना विवेकाचा पूर्ण अभाव आहे, त्यांच्यामध्ये संपूर्ण असहिष्णुता आहे, द्वेष भावना आहे आणि या भावनेवर मात न करता हिंसेच्या मार्गाने ते एक दहशत माजवण्याचा प्रयत्न करतायत. मला असं वाटतं की ही राजकीय संस्कृती जी आहे ती त्यांना स्वतंत्र विचार, स्वतंत्र अभिव्यक्ती नको आहे आणि आता अलीकडच्या काळामधली अनेक घटना महाराष्ट्रामध्ये अशा दिसत आहेत की जिथं राजकीय प्रेशर, राजकीय एक दबाव सतत लोकांच्यावर आहे. या राजकीय हत्या करण्यामागे एक स्पष्ट हेतू असा असतो की सर्वसामान्य लोक, पक्षांचे, या पुरोगामी पक्षांचे कार्यकर्ते यांच्या मनामध्ये एक प्रकारची धास्ती निर्माण व्हावी. कोणीही सुरक्षित नाही, आपण जर स्पष्ट बोललो, स्वतंत्र बोललो
तर आपल्याला कॉम्रेड पानसरे आणि नरेंद्र दाभोळकर यांच्या मार्गाने कदाचित जावं लागेल. अशा प्रकारची एक आतल्या स्तरावर सतत मानसिक भावना जागी ठेवण्याचा हा प्रयत्न असतो. मला असं वाटतं अविनाश पाटील यांनी आता स्पष्ट सांगितलंय की आमचे कार्यकर्ते लढताहेत आणि सतत कॉम्रेड पानसरे आणि नरेंद्र दाभोळकर यांची स्मृती जागून त्यांच्या विवेकाच्या मार्गाने पुढे जाण्याचा प्रयत्न करतायत. निश्चितपणे हा विवेकाचा मार्ग कोणी सोडणार नाही आणि हा विवेकवाद आपल्याला संपवायचाही नाही आहे. त्याच्यामुळेच समाज अधिक जागृत राहतोय. हे टिकवण्यासाठी म्हणून आपल्या सगळ्यांना प्रयत्न करायचे आहेत. गिरीश, शेवटी अगदी थोडक्यात मला गिरीश कुलकर्णीकडे जायचं. एकच मुद्दा सांगायचा आहे. हा, एकच मुद्दा सांगायचा आहे की इथं तुमचा एक प्रश्न असा होता की विरोधी पक्षांची ताकद कमी पडतीये का, असा एक मुद्दा तुम्ही स्पष्ट केला होता. मला आता हे सांगायचं स्पष्टपणे की जसजसे दिवस जातील आणि जर खुनी सापडले नाहीत, जसजसे महिने उलटतील, तसतसं लोकांचा रोष, लोकांचा असंतोष आणि लोकांची ही स्पष्ट भावना की याच्यामध्ये राजकीय काहीतरी कारण आहे आणि तो संशय बळकट होत जाईल आणि सर्वसामान्य लोक एक मोठं जनआंदोलन उभारतील आणि यांचे दोन्ही आमच्या नेत्यांचे जे खुनी आहेत त्यांना जर पकडलं नाही तर या महाराष्ट्रामध्ये एक मोठं जनआंदोलन तयार होईल आणि मग असं म्हणता येणार नाही की हा आवाज दडपून टाकता येतो. अगदी खरं आहे की जनांदोलन उभं राहिलं तर मग सगळेच प्रश्न मार्गी लावावे लागतील, मग ते सरकार असेल किंवा विरोधी पक्ष असेल. गिरीश, काय म्हणाल शेवटी की समाज म्हणून आपण सगळे जनआंदोलनासाठी तयार आहोत. महाराष्ट्राला पुरोगामित्व जे लाभलेलं आहे हे टिकवण्यासाठी म्हणून सगळ्यांनीच मिळून काय पावलं उचलली पाहिजे? प्रथम मला एक गोष्ट सांगायची आहे की ते चव्हाण साहेब म्हणाले की फारच बालिश मागणी वगैरे. अहो, आम्हाला अशा भाबड्या मागण्या करण्यापर्यंत तुम्ही आता म्हणजे कंपेल करता आहात की आता काहीतरी तर सांगा, अशी अवस्था आहे की आम्हाला ते तपासाचे डिटेल्स वगैरे नाही मागत आहे, परंतु नक्की तुम्ही काय करता आहात हा तो जाब मागतोय. आणि त्या संबंधाने तुम्ही काहीतरी आश्वस्त करावं की बाबा एक काहीतरी विधान असं सादर करू शकता ना, योग्य ठिकाणी चाललंय आणि हे मुख्यमंत्र्यांनी जर केलं तर त्याच्यात काहीतरी एक थोडासा तरी दिलासा मिळू शकतो. त्याबद्दल तुम्ही बरेच दिवस काहीच बोलत नाही आणि त्यामुळे नैराश्य जे येतं त्यापोटी मी बोललो होतो. असो, आता तुम्ही जसं म्हणताय तसं की आणि जसं मेधाताई म्हणाल्या ते की या इथे प्रत्यक्ष आता हे दोन्ही प्रवक्ते ज्या पद्धतीने बोलत होते त्यांचं लगेचच राजकारण येतं आणि ते एकमेकांबरोबर राजकीय भूमिकांबद्दलच साठमारी करू लागतात. आणि आम्ही म्हणजे मी तरी आता या ठिकाणी त्यांना एक आवाहन करण्याचा प्रयत्न केला होता की प्रत्येक माणसामधला जो सत्सद विवेक आहे तो तुमचा पक्षीय रंग बाजूला ठेवून काही या दृष्टीने अशा प्रसंगांकडे पाहू शकत नाही का? ही दोन माणसं कोण होती? माझ्या दृष्टीने तिराईत नागरिक म्हणून, या समाजाचा एक साधा नागरिक म्हणून ही दोन्ही लोक माणसांना स्वतंत्र विचार करायला प्रवृत्त करत होती. आणि आता सध्याचं राजकीय संस्कृती पाहता त्यांना असंच करायचं आहे की कुणीही स्वतंत्र विचार करू नका, आम्ही तुम्हाला सांगतो, आम्ही तुम्हाला रंग देतो, आम्ही तुम्हाला झेंडा देतो, घोषणा देतो, तुम्ही पटपट कंपूनमध्ये सामील व्हा, मग आपण एक दोघांबरोबर साटलोटही करून घेऊ आणि मग आपण दोघंही मिळून तूपरोटी खाऊ. या पद्धतीचं एक झालेलं आहे. आणि त्याच्या पलीकडे जे एक तिसरा स्वतंत्र काहीतरी आवाज आणि म्हणून त्याला एक सिव्हिल सोसायटी असं जे काही एक स्वरूप येऊ पाहत होतं मधल्या काळात की आम्हाला दोघांमध्येही चांगली माणसं दिसतात. आणि मी हे पुन्हा अत्यंत जबाबदारीने सांगतो की असं नाहीये की या पक्षात आहेत म्हणून ते वाईट आहेत, अशातली गोष्ट नाहीये. काही लोकांची विश्वासार्हता तरी सुद्धा समाजमनामध्ये टिकून आहे, परंतु बहुशः राजकीय संस्कृती म्हणून एखादा पक्ष म्हणून आज कुठला पक्ष असा आहे की जो एक विश्वासार्हता टिकून आहे. आणि हे का होतंय याचं राजकीय पक्षांनी कुठेतरी आत्मचिंतन करायला पाहिजे. आणि हे त्याचं एक उत्तम निमित्त आहे की एक चांगले विचारवंत आणि समाजाची कुठली पुरोगामी वगैरे परंपरा तुम्ही सांगता ती जर आपल्याला कंटिन्यू करायची असेल तर अशी माणसं, असे हिरेच जर तुम्ही गमावून बसता आहात आणि मग स्वतंत्रपणे विचारणाऱ्या प्रश्न विचारणाऱ्या माणसांना तुम्ही काहीतरी हातून मातून उत्तर देऊन गप्प करता आहात आणि मग त्यांना म्हणजे एकमेकांवरच पुन्हा आरोप करू लागून तुम्ही मूळ प्रश्नाकडनं लक्ष वेधून म्हणजे दुसरीकडे हटवता आहात. असं करू नका. मला वाटतं थेट जनतेशी योग्य तो संवाद करा आणि या गोष्टीबद्दल जनतेच्या मनामध्ये विश्वास तयार करा. निश्चितपणे गिरीश, तुम्ही जसं म्हणालात तसं राईटफुली अविनाश पाटील जसं म्हणाले की यामुळे एक दहशत तयार होतीच आहे. तुम्ही दहशतीचं म्हणजे मलिक साहेब म्हणाले की हिंदुत्ववादी किंवा कुठले अजून इतर कुठले राजकीय पक्ष तरुणांना हिंसक बनवत आहेत. सगळे त्यांचे पक्ष आणि त्यांच्या पक्षातले काही लोकही तेच करतायत. सगळ्या पक्षातले लोक आपल्या आपल्या गुंडांचे गट बाळगून आहेत आणि ते कधीही निश्चितपणे गिरीश सगळा वेळ संपलाय माझा, पण शेवटी मला इतकंच म्हणावंसं वाटतं की सगळा पक्षीय अभिनिवेश प्रत्येक राजकीय पक्षांनी सोडून या महाराष्ट्राची विवेकवादाची परंपरा, विवेकवादी विचाराची परंपरा पुढे नेण्याची गरज आहे. या महाराष्ट्राला आजही विवेकाची, विचारांची जडणघडण करण्यासाठी गरज आहे. ही संपवू नका.
पुरोगामी चळवळ हे महाराष्ट्राचं एक लाभलेलं देणं आहे. ते देणं एवढ्या लवकर आम्हाला घालवायचं नाही आहे. ही चळवळ जगली तर तुम्ही आम्ही जगू, हे विचार जगले तर तुम्ही आम्ही जागृत होऊ, आणि जागृतता समाजामध्ये निर्माण झाली तर असे प्रश्न, अशा हत्या यापुढे होणार नाहीत. यासाठी म्हणून पोलिसांना जागं करायचं आहे, आणि यासाठी म्हणून सरकारातल्या सगळ्याच पक्षांनी, जे कोणी सत्तेत यापूर्वी असतील, आत्ता असतील, त्यांनी जागं होऊन डोळे उघडे ठेवून काम करण्याची गरज आहे. इथंच थांबू. फक्त एक video.